अपने सपने पूरे कर सकता है। सही है। तर बघू शकता बाहेर खूप छान असा मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि वातावरण पण एकदम छान प्रसन्न झालं होतं आणि गावावरून आलेल्यानंतर तर हा पसारा बघा. आता हे आवरणं तर गरजेचं होतंच. म्हटलं चला आता आवरून घेऊया, मग तुमच्याशी आवडता गप्पा मारते. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता गावावरून तर आम्ही आलो. गावावरून आल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल किती पसारा. 2 दिवस जरी जायचं म्हटलं तरी खूप पसारा होतो घरात आणि सगळं आल्यानंतरचं ते पॅकिंग पुन्हा जागच्या जागी सगळे कपडे ठेवा, मग सगळं बॅगा वगैरे व्यवस्थित ठेवा, जिकडून तिकडून असे काढलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवा. असं सगळे कामं, खूप सारी कामं असतात. आणि परत आईने, काही सासूबाईंनी अजून बाकी मला दिल्या आहेत काही गोष्टी, त्या पण सगळ्या व्यवस्थित डब्यामध्ये वगैरे मला भरायच्या होत्या. तर म्हटलं चला सगळ्यात आधी तर हे बॅगांचं मेन पसारा होता तो काढू म्हटलं. ते कपडे सगळे मी इकडे ठेवले. आता लागले तरही कपडे नेले पण आम्हाला, कारण वन डेमध्येच आम्ही आलो ना, त्यामुळे कपडे तर काही लागले नाही. एक ड्रेस लागले पण मी पावसामुळे एक्स्ट्रा नेले होते कपडे. कधी कसं एक्स्ट्रा असलेले बरे, नाही तर मग कसं प्रॉब्लेम येतो खूप. म्हणून आता सगळे कपडे मी सेग्रिगेट करून घेते. आणि कधीही काय करायचं ना, जे वापरलेले कपडे असतात ना ते आपले न वापरलेल्या कपड्यांमध्ये कधीच मिक्स करायचे नाही. त्याच्यासाठी एक वेगळी पिशवी ठेवायची. ते वापरलेले कपडे ना वेगळ्या पिशवीत ठेवले म्हणजे कसं आपल्याला दुसरे कपडे मग तसेच राहतात, त्यांना वास पण येत नाही आणि आपण धुवायची गरज पण पडत नाही. आपण तसेच व्यवस्थित ते ठेवू शकतो. तर ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची. मी तर नेहमी तसंच करते. आता तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्की सांगा. तर बघा, सगळ्यात आधी मी काय केलं, आता बॅग असं ओलं कापड केलं. डेटॉल वगैरे घ्यायचं, ओलं कापड करायचं, पाण्यात टाकायचं डेटॉल, नाही तर मग विम लिक्विड किंवा आपलं कुठलं कपड्यांचं लिक्विड वगैरे असेल ते पण तुम्ही टाकू शकतात. आणि बॅगा आहे ना अशा व्यवस्थित पुसून घ्यायच्या, म्हणजे कसं धूळ माती वगैरे जी लागलेली असते ना ते क्लीन होऊन जातं. आणि कसं आपण 17 ठिकाणी बॅगा इकडे तिकडे ठेवतो, त्यामुळे कसं कधीच गावावरून आल्यानंतर बॅगा अशा कधीच ठेवायच्याच नाही. कधीही अशा क्लीन करून ठेवायच्या. एक तर माझी ही आधीपासूनची सवय आहे, मी नेहमी बॅगा असेच क्लीन करून ठेवते. कसं आहे त्यामुळे म्हणजे बॅगांची लाईफ पण वाढते आणि असे जास्त त्या अशा एकदम नवीन आणि फ्रेश दिसतात, अशा खराब दिसत नाही. आता माझ्याकडे जुन्या पण बॅगा तुम्हाला मी दाखवेल. त्या बॅगा पण 10-10 वर्ष जुन्या बॅगा आहेत माझ्याकडे, पण त्या अजूनही एकदम नवीन वाटतात, कारण मी ठेवताना व्यवस्थितच ठेवते. आता ही आहे गुड्डूची छोटी बॅग स्पायडरमॅनची. ही तर इतकी शाईन आहे हिला. आणि हे बघा, ही एक कापडी बॅग आहे. आता ही 10 वर्ष जुनी बॅग आहे माझ्याकडे, पण बघा अजूनही किती नवीन वाटते. कारण आता पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मी तिला वॉश नाही केली, नाही तर मी ना डायरेक्ट लिक्विड वगैरे टाकते विमचं किंवा आपलं सर्फ एक्सेल किंवा टाईडचं, आणि त्याच्याने वॉश करते. म्हणजे सुगंध पण छान येतो, असा कोबट वास पण येत नाही बॅगांना, आणि कडक उन्हात वाळवून मग ठेवून द्यायच्या. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपली पर्स पण व्यवस्थित क्लीन करायची. का? कारण आपण कुठेही ठेवतो, जिथं असं कधी मांडीवर घेऊन बसतो, नाही जागा मिळाली तर आपण खाली बसलो तर साईडला पण ठेवतो. मग कुठेही ते कितीही का असे ना तर थोडंफार धूळ माती त्याला लागतेच. त्यामुळे पर्स पण अशी व्यवस्थित क्लीन करायची आणि मगच ठेवायची. असं कुठल्याच वस्तू मी अशा ठेवत नाही. बघा, अशी आतून बाहेरून व्यवस्थित स्वच्छ करायची तिला. आता कामवाल्या मावशी पण आल्या आहेत आमच्या, त्या गॅलरी साफ करून घेत आहेत. तोपर्यंत बघा आईने मला ना खडे मसाले दिलेले आहेत. आता ते मसाला असंच दिला, दळून नाही दिला, कारण त्याचा वास निघून जातो. म्हणून आई म्हटली की तू घरी दळून घेशील मिक्सरमध्ये. बघा, तीळ दिली भाजलेली, न भाजलेली पण तीळ दिली, दोघं तीळ दिल्या.
ओवा पण तसंच 1 किलो भाजून दिला आणि 1 किलो तर असा कच्चा दिला, म्हणजे आपण दुसऱ्याच्या बाकीच्या ह्याच्यात यूज करू शकतो. बडीशोपचं पॅकेट दिलं. आता इतकं नको म्हणते तरी पण देतच असते आई, पण आईचं पण काही थांबत नाही कितीही नाही म्हटलं तरी. परत आता बघा सासूबाईंनी पण मला बघा याच्यात काय दिलं असेल बरं, ओळखा बरं तुम्ही काय दिलं असेल याच्यात सासूबाईंनी. थोडंसं दिसतंय ना ट्रान्सपरंट गोणीमध्ये, तर दाखवते मग तुम्हाला. बघा सासूबाईंनी काय दिलं मला, अर्धी गोणी दिलं डायरेक्ट. आणि खूप नेहमी लागणारी वस्तू ती आपल्याला, ती दिली आहे. तर बघा आता उघडते मी. तर सासूबाईंनी मला दिली तुरीची डाळ. ही आहे आमच्या शेतातली घरी बनवलेली तुरीची डाळ. डाळीचा कलर बघा कसा आहे आणि डाळ बघा एकदम अशी मोकळी आणि एकदम छान. तर आता मी काय करते, दरवर्षी त्या देतात मला, तर मी दरवर्षी काय करते असं, आता ही जवळजवळ 18 ते 20 किलो डाळ आहे. तर हिला काय करते मी, बोरिक पावडर असतं ना, बोरिक पावडर लावून ठेवते, म्हणजे कसं याच्यात जाळं वगैरे किडे वगैरे असं काही पडत नाही. त्यामुळे काय करायचं, सगळ्यात आधी आता पूर्ण गोणीत जर टाकली असते तर ती व्यवस्थित लावता आली नसती आणि अर्धी लागली असती, अर्धी लागली नसते. त्यामुळे मी काय करते, सगळ्यात आधी खाली थोडंसं बोरिक पावडर टाकायचं, मग त्यात व्यवस्थित असं पसरवायचं त्याला, आणि खडे वगैरे असतात बोरिक पावडरमध्ये ते असे व्यवस्थित फोडून घ्यायचे. आणि मग नंतर आता दुसऱ्या एका भांड्याने बघा हे असं टाकायचं. आता 3-4 भांडे मी टाकल्यानंतर परत त्यात बोरिक पावडर ॲड करायची. असं करत जायचं, म्हणजे कसं आहे ती व्यवस्थित मिक्स पण होते आणि सगळीकडे लागते पण. अशी जर तुम्ही वर्षभर डाळ साठवून ठेवली ना तर कधीच डाळ खराब होत नाही. कारण हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. कारण आजपर्यंत माझी डाळ कधीच खराब झाली नाही. मी नेहमी अशाच पद्धतीने डाळ भरून ठेवते आणि जास्तच असते, आमच्या शेतातली असल्यामुळे डाळ जास्तच असते. कारण सहसा मी विकतची डाळ वापरतच नाही. आणि घरची चव म्हणजे हिची टेस्ट इतकी छान लागते ना, वरण पण खूप टेस्टी लागतं आणि खिचडी तर एकदम अप्रतिम होते, एकदम छान होते. म्हणून मी जास्त करून घरूनच डाळ आणते, विकत घेण्याच्या ह्याच्यात पडतच नाही मी. तर बघा अशा प्रकारे आता मी बोरिक पावडर परत टाकलं, परत आता 3-4 भांडे डाळ टाकली, परत असं मिक्स करायचं. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित डाळ भरून ठेवली ना तर सांगते मी तुम्हाला, वर्षभरामध्ये तुम्हाला अजिबात म्हणजे बघायची गरजच नाही, काहीच होणार नाही डाळीला, एक कीडसुद्धा लागत नाही, एकदम मस्त होते डाळ. आणि थोडीशी जास्त पण बोरिक पावडर टाकली तर हरकत नाही, कारण कसं आहे ती आपण वॉश करूनच घेतो ना, जेव्हा आपण वरण वगैरे बनवतो किंवा खिचडी वगैरे बनवतो तर डाळ तांदूळ वॉश होतातच, म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा हा एक मोठा डबा भरला माझा आणि परत हा दुसरा अर्धा डबा भरला. म्हणजे आता 1-1.5 वर्ष मला बघायचं टेन्शन नाही की एवढे डाळ ही तोपर्यंत पुरेल मला. आणि वरण तर जास्त आमच्याकडे होत नाही बघा, इमर्जन्सीने विकत आणली होती ही डाळ तुरीची, आता ती पण त्यात ठेवून दिली मी, कारण म्हटलं जाणं होतं नाही होत गावी, पण कसं आता अचानक जाणं झालं आमचं, त्यामुळे नाही तर मी जेव्हा जाते तेव्हा घेऊन येते. पण असं काही आमचं नक्की नव्हतं लग्नाला जाणं. आणि मग त्यानंतर खूप थकली होती, तर मग मुलांनी मला छानपैकी असं हेड मसाज करून दिलं. तो म्हटला की डोकं पण खूप दुखत होतं माझं, की तो म्हटला की चल मम्मा मी तुला करून देतो हेड मसाज, म्हणजे थोडंसं तुला रिलॅक्स वाटेल. तर बसले होते तर खरंच इतकं रिलॅक्स आणि इतकं छान वाटलं ना मला, की मी त्यानंतर एक झोप पण काढली आणि एकदम मस्त वाटलं मला, एकदम थकवा सगळा निघून गेला. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुम्ही लोक कमेंटच करत नाही, त्यामुळे मला कळतच नाही तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.